गांगवली येथील 400 वर्षापूर्वीच्या श्री वैजनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्साहात संपन्न झाली। माणगावपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गांगवली गावात महाशिवरात्र निमित्त 400 वर्षाची परंपरा आजही जपली जात आहे। महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील 26 गावं व माणगाव तालुक्यातील बहुसंख्य भाविक महाशिवरात्री निमित्त येथे दर्शनासाठी येतात। मुंबईतील चाकरमानी ही एक दिवस आधीच दर्शनासाठी उपस्थित असतात। महाशिवरात्री निमित्त येथे यात्रेचेही मोठे स्वरूप निर्माण झालेले असतं। आज 400-500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। म्हणजे हा कुणाच्या पांडव काळातलं मंदिर आहे, पांडव काळातलं। आणि ते आणि जिथे यात्रा म्हणजे महाशिवरात्री होते। महाशिवरात्री जे पूर्वीपाठ महाशिवरात्रीचं जे होते ते आजपर्यंत चालू आहे आणि त्या पद्धतीत खूप काही इथे गर्दी असते। म्हणजे खूप बाहेरून भजनं वगैरे सगळी येतात आणि ते सगळं देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे रहिवासी जेवढे दाखीलकर आहेत तेवढे इथे पूजा घेतो आणि ते पूजापाठ सगळे करतो आणि आम्ही इथे सतत त्याची सेवा करत असतो। या मंदिराचं विशेष म्हणजे श्री वैजनाथ मंदिर हे तिसरे छत्रपती श्री शाहू महाराज यांनी या मंदिराची उभारणी केली आहे। संत तुकाराम महाराज यांचा मुलगा महादेव अप्पा यांनीही संभाजी महाराज यांच्या सहकार्याने गांगवली ते आळंदी पायी दिंडी ही चालू केली। तेव्हापासून आजपर्यंत हा वारसा अविरत जपला जात आहे। प्रामुख्याने श्री बाबू तुकाराम तोंडेलकर आणि त्यांचे उत्तराधिकारी हा वारसा आजही जपत आहेत। माझं नाव अच्युत शंकर तोंडलेकर, मी इंटरनॅशनल मानवाधिकारचा जिल्हाध्यक्ष आहे गाव गांगवली। आणि आजचा जो कार्यक्रम महाशिवरात्री हा आमच्याच गावामध्ये साजरा होतो। तसंच आमचे वडीलधाऱ्यांनी सांगितलं की गेले 400 वर्षापासूनचा सण आहे। महाशिवरात्री म्हटलं की पूर्ण मुंबईकर जे बाहेर गावी कामानिमित्त गेलेले आहेत सगळे या दिवशी सणानिमित्त येतात। काल संध्याकाळपासून ते आजच्या संध्याकाळपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो। प्रत्येक वाड्यातले प्रत्येक गावातले वस्तीतले लोक इथे भजनं पालख्या वगैरे घेऊन येतात। असा अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये वर्षाचा एक सण म्हणून आमच्या गावामध्ये साजरा केला जातो। जवळ 400 वर्षाची परंपरा आहे। छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेली यात्रा इथे शाहू महाराज जन्मस्थान इथं झाला असेल असं ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। गेल्या 400 वर्ष आजपर्यंत आता मला कळायला लागल्यापासून जवळजवळ 30 वर्ष झाली। 30 वर्षामध्ये तर ह्या यात्रेमध्ये खंड पडलेला नाही। चांगला रिस्पॉन्स आहे, चांगला प्रतिसाद आहे। माणगाव तालुक्यातील मोठमोठे व्यापारी असतील, औद्योगिक वर्ग असेल, सगळ्या हाताने मदत करत असतात आणि अतिशय आजच्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोठ्या थाट्यामाट्यामध्ये उत्सव साजरा करतात। आता आमच्या पंचक्रोशीमध्ये जवळजवळ इथे 26 गावं आहे। 26 गावं तर इथे प्रामुख्याने येतात कारण तो हक्क आहे। पण त्याचबरोबर पूर्ण माणगाव तालुका हा सण वर्षातला आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो। मुंबईला जे नोकरीनिमित्त गेलेले आहेत ते काल संध्याकाळपासून गावामध्ये राहिलेले आहेत। जेणेकरून इथे दर्शन झालं, यात्रा समारंभ पूर्ण पार पडली, त्या संध्याकाळी जोता आपापल्या मार्गाला जायला नाही। प्रतिनिधी वैभव सत्वेसह सुनील राजभर, पोलीस प्रवाह न्यूज, गांगवली, रायगड।